होतं का नाही लातूरला दुष्काळ 2012ला. अहो रेल्वेनं पाणी आणलं की मिरजून दुष्काळ होत. आणि त्याच काळात त्या चैत्र वैशाख महिन्यात एका ठिकाणी कीर्तन होतं. कीर्तन झाल्यावर मी एक जणाच्या घरी मुक्काम केला शेतामध्ये. सकाळी उठलो आणि 9-9:30ची वेळ आणि पाहतोय तर 5 एकर ऊस हिरवागार. नंबर 1. मला आश्चर्याचा धक्का बसला. म्हटलं लोकांना प्यायला पाणी नाही आणि यांचा 5 एकर ऊस हिरवागार. त्यांना विचारलं, त्या घराच्या मालकाला, शेतीच्या मालकाला, 60-65 वर्ष वयाचा म्हातारा असा रुबाबात बसलेला. त्यांना विचारलं, दादा काय पाणी आहे हो? काय विचारलं, काय पाणी आहे हो? त्या पण म्हाताऱ्यानं मला चांगलं खुमासदार शैलीत उत्तर दिलं. मी काय विचारलं, काय पाणी आहे हो? त्याने मला उत्तर दिलंय, फुकट नाही. त्याने उत्तर काय दिलं, फुकट नाही. म्हणलं मग? त्याने सांगितलं 70,000 घालवल्यात म्हटला पाण्याला. किती वर्षापूर्वीच? म्हणजे 13 वर्षापूर्वीच 70,000 काय थोडं झालं काय? मी म्हणलं कस काय हो, 70,000 कसं काय गेलं पाण्याला? कसं काय गेलं म्हणजे? बोरच घेतलं. तो म्हातारा काय म्हटलं, बोरच घेतलं, 4.5 इंच पाणी लागलं. ठीक आहे. मी पुन्हा विचारलं, पण मग 70,000 कशाला गेलं? मी काय विचारलं, 70,000 कशाला गेलं? तो म्हटलं कशाला म्हणजे? पाण्याला. कशाला? पाण्याला. अरे पण पाण्याला पण नेमकं 70,000चं काय केलं? काय केलं म्हणजे? बोरच घेतलं महाराज. 20,000 रुपये मशीनला गेलं, 20,000 रुपये मोटरला गेलं, 20,000 रुपये पाईपला गेलं, लोखंडीच लाईन टाकली. किती झालं? 60,000. 5,000 रुपये कोटेशन भरलं, 65. आणि 5,000 रुपये साहेबाला दिलं, म्हटलं लवकर कोटेशन. किती झालं? किती झालं? 70. आणि ह्या यादीत पाण्याचं नाव आहे का? बोला ना. संपलं ना कीर्तन. ह्या यादीत पाण्याचं नाव आहे का? आणि मग 70 कशाला गेलं? पाण्याला. 70 कशाला गेलं? पाण्याला. आणि ह्या यादीत पाणी कुठं आहे का? 20,000 मशीनला, 20,000 मोटरला, 20,000 पाईपला, 5,000 कोटेशनला, 5,000. छान, कळलं की? बरं. पण मग या यादीत पाणी आहे का? आणि मग 70 कशाला गेलं? बरं आता हे कवर रातभर चालू देऊ का मी असंच? 70,000 पाण्याला गेलं तुम्ही असं म्हणताय, पण मग या यादीत पाण्याचं नाव कुठंतरी पाहिजे का नाही सांगा बरं? आणि मग 70 कशाला गेलं? लक्ष नीट द्या, वाढवीत नाही मी, उत्तर देतो. या यादीत पाण्याचं नाव आहे का? मग 70 गेलं कशाला? पाण्यात नाही, पाण्याला गेलं. तर कसं? बस त्याचं उत्तर सांगतो. दादा पाणी निर्माण केलं का? बोला ना. पाणी निर्माण केलं का? अरे पाणी पहिलंच आहे, मग 70 कशाला गेलं? हा बोर मारायला गेलं. आणि तो म्हातारा काय म्हणला होता? 70,000 घालवल्यात पाण्याला. यादीत आहे का नाव पाण्याचं? आणि मग कसं 70 गेलं कशाला? नाही आता लांब होत नाही. तर उत्तर देतो, पाणी पहिलंच आहे, पाणी फुकटच आहे, मग 70 घालवलं कशाला? नाही आता तर त्याचं उत्तर देतो. आता उत्तर देतो, पाण्याच्या आणि आपल्या मध्ये आडवं असलेलं दगड मातीचं गबाळ आवरण बाजूला काढायला. पाणी पाणी फुकटच आहे. अजून पाण्यानं पाणीपट्टी मागितलेली, पाणीपट्टी गोळा करणारे गडी दुसरेच आहे. लक्ष द्या. पाणी फुकटच आहे, 70 कशाला गेले? आता म्हणा की पाण्याच्या आणि आपल्यामध्ये आडवा असलेलं दगड मातीचं आवरण बाजूला काढायला. आवरण निवृत्ती करता कष्ट घ्यावं लागतं. आवरण निवृत्ती फिरवती म्हणले की यांना तकलीफ होते.